स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये राजकीय मतदारांनी भाजपच्या विकासाभिमुख राजकारणाला स्पष्ट पसंती दिली ही नक्कीच स्वागतार्ह बाब आहे. मात्र याच निवडणुकांमध्ये कट्टरवादी मुस्लिम पक्ष आणि उमेदवारांना मिळालेला लक्षणीय विजय गंभीर चिंतेचा विषय ठरतोय. एमआयएमने राज्यभरात 100हून अधिक जागा जिंकत आपली उपस्थिती ठळक केली असून मुंबई, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, नांदेड, अमरावती, धुळे, नागपूर, ठाणे, अकोला, अहिल्यानगर आणि जालना अशा अनेक शहरांमध्ये कट्टरपंथी उमेदवार निवडून आले. नागपूर आणि मुंब्रा येथे तर विजयी झालेल्या धर्मांध उमेदवारांनी मुस्लिमबहुल भागांची संख्या वाढवून संपूर्ण शहर हिरवं करण्याच्या कट्टरवादी योजनांची जाहीर मांडणी करत हिंदू समाजाला धमकावणारी भाषणे केल्याचे प्रकार समोर येऊ लागले. मुंबई महानगरपालिकेचंच उदाहरण घ्यायचं झालं तर तेथे एमआयएमच्या 8 आणि समाजवादी पक्षाच्या 2 नगरसेवकांशिवाय उभाटातून 3 मुस्लिम नगरसेवक निवडून आले. या विजयामुळे उन्मत्त झालेल्या काही घटकांकडून उघडपणे द्वेषपूर्ण आणि जिहादी विचारसरणीचा प्रचार सुरू झाल्याचं दिसून येते. काय वाटतं तुम्हाला? लगेच कमेंट करा.